सकाळी सकाळी उठल्या उठल्या दोघं जण शेतामध्ये शर्ट घालून चाललो आहेत आणि पाईप जोडायचा आहे मोटरचा. हो, मोटरचा पाईप जोडायचा आज. आपलं आज विहिरीच मोटरचा पाईप जोडून टाकू आज मस्तपैकी. आणि आता तुम्हाला विहीर पण दाखवते. आपलं विहिरीचं काम पूर्ण झालं. विहिरीचं काम म्हणजे वरती रिंग बांधली, ते पण पूर्ण झालं. याच्यात सगळं साहित्य घेतलंय. काय झालं? जरा बांधून द्यायचं असं वर विचार करतोय हो. काय पाईप तार तार गबरो चल रे. विहीर खोदल्याचं तुम्ही बघितलंच होतं, पण आम्हाला बांधून घ्यायची होती. विहीर जर बांधली ना धसत नाही, म्हणजे ना आतमध्ये तो गाळ जात नाही जमिनीतला आणि जागा पण आपली व्यवस्थित मोकळी होते. तर विहीर बांधल्यानंतर रिंग जी झाली ना तयार, तर आतमध्ये ना आता भराव करावा लागणार आहे. पण आम्ही बघा किती छान असं रहाट पण बसवलं आहे विहिरीवर. आता सध्या पाऊस पण चांगला जास्तच पडतोय एकसारखा, गवत पण सगळीकडे खूप झाले. पण हा पाईप जोडायचा होता आणि दोर पण बांधायचा होता त्याला. तर सकाळी पहिले हे काम करू म्हटलं. असा दगड वगैरे ठेवून आणि त्याला दाबून ठेवावा लागतो आणि नंतर त्याला दोर बांधायचा आहे. तर दोर बांधताना मी जेव्हा तुम्हाला व्हिडिओमध्ये नसेल ना, तेव्हा मी तिथे मदत करत असणार. झालं पॅक करून? हो, यस यस झालं बघा. हे एवढं बाकी होतं. आता लिकेज किती त्याच्यावर अवलंबून आहे फक्त. घरी आली खैरनार सर म्हटले काकडी घालून उसळ कर म्हणे आज, आणि जरा डाएट सारखी कर. म्हटलं ठीक आहे, करून बघते. एकदम साध्या पद्धतीची उसळ ही तयार करून झालेली. कुकरमध्येच लावून घेतली आणि लगेचच ढेमसे टाकून डोसे करायचे होते, तर त्याचं वाटण तयार करून घेतलं. ढेमसे टाकण्याचं कारण असं, कारण ढेमसे होते 1/2 किलो आणि सगळे संपणार नव्हते. भाजी पण आज मला हीच करायची आहे, तर म्हटलं ढेमसे तर कळून पण येणार नाही खैरनार सरांना. तर आणि तुम्ही पण असं मुलांना करा बरं का, कधी कधी असं छान वाटण करून घ्यायचं. तुमच्याकडे आहे त्या भाज्या टाकायच्या आणि मस्त मुगाच्या डाळीचं पीठ इथे टाकले आणि टाकले, बस एवढं टाकलं ना मस्त असे धिरडे आपले तयार होतात. धिरडे तर सगळ्यांनाच माहिती आहे कसे करायचे, तर त्या पद्धतीचे धिरडे करायला घेते. कुकर छान थंड झाला आहे, उसळ पण तयार झाली आहे. आता धिरडे टाकलं की लगेचच नाश्ता करायला बसू. सर जर शेतात कामात लागले ना 1-1.5 शिवाय येत नाही, मग त्यामुळे म्हटलं पहिले नाश्ता करून घेऊ. आल्या आल्या तिकडून आलो, दोर बांधून आलो, मोटर चालू करून दिली आणि पाईप नुसतेच असे सोडून दिलेले आहे शेतामध्ये. आता काय आपल्याला भरणं वगैरे तर काही करायचं नाही, पाऊस भरपूर. गरम गरम तयार करून घेतले, दोघांच्या डिश तयार करून घेतल्या आणि सरलाच किचनला रेसिपी टाकण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. तर बसले आता नाश्ता करायला. या म्हणजे नाश्त्याला या नाश्ता करायला. मस्त मोड आलेली उसळ, मुगाचे हे धिरडे थोडे कमी तिखट करा, मुलं अगदी आवडीने खातील, टिफिनमध्ये पण नेतील. आणि आज मी ना नाश्त्याचे चहा पाण्याचे सगळे भांडे जमा केले आणि आता शेतात चाललेलो आहोत. सकाळी सकाळी जरासं लवकर काम होतं आणि पाऊस पाण्याचं ना म्हटलं पटकन करून घेऊ. इकडे दगड वेचायचे. चला चल बघ गबरू बेटा चल. आपलं विहिरीचं काम झालंय ना, तर ते सगळे दगड उडलेले इकडे तिकडे बारीक 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 दगड सगळं बारीक उचलून ते टाकून घ्यायचे. कारण मग शेतात ना जर JCB वगैरे आलं तर मग काय होईल, दबले जातील ना ते. अंजीर का? अरे बघायला पाहिजे होते आपण अंजीर. चलो, भरपूर आले होते यावेळेस ना, 7-8-10 अंजीर आले आणि चांगले पिकले आणि पक्ष्यांनी एकाच दिवसात सगळे फस्त केले. खैरनार सर म्हटले सकाळी सकाळी मी बघितलं असतं, म्हटलं जाऊ द्या, खाऊ द्या त्यांना पण, त्यांचं पण विश्व आहे की नाही. आणि आम्ही काय दोघंच असल्यामुळे एवढं काही आम्ही लक्ष देत नाही, पक्ष्यांसाठी राहू देतो. विहीर जेव्हा खोदतात ना, तर तेव्हा ते ब्लास्टिंग करतात ना, ते दगडं पूर्ण अगदी तेवढं जेवढं तुकडं आहे ना आमचं हे विहिरीचं, तेवढ्या ह्याच्यात उडलेले होते. पुढे कसं शेत तयार करताना नंतर ते अडथळा तयार होईल ना, आणि दगड जेवढे उचलून घेतले तेवढंच जमीन पण आपली चांगली होईल. आता माझं खैरनार सरांचं काम सुरू झालंय सकाळचं. आता हे जेवढं शक्य होईल तेवढं आता हळू 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 असे हे दगड टाकून द्यायचे जेवढे शक्य होतील तेवढे, आणि बारीक बारीक सगळे मी आता कड्यांमध्ये भरते. आणि
आम्ही कामं करत असलो का त्यावेळेस बरोबर आमचे गबरू शेटमध्ये येतात बरं का. बघा आम्ही त्याला म्हटलं जा रे सरक, तर नाही, तिथून हालायचं नव्हतं. मग शेवटी खरं सर रागावले तेव्हा गेला. सगळीकडे छान पाऊस झालेला आहे आणि सगळ्यांची कोळपणी चालू आहे, कोणाची निंदणी चालू आहे. जशी जशी वाफ होते तसं तसं ते सगळे कामं करायला घेतात. त्याच्यामुळे कोणी भेटतच नव्हतं. माणूस पण भरपूर शोधलं, पण तसं म्हणजे मदत पाहिजे होती आम्हाला त्याची. सोबत आमच्याबरोबर त्याने पण केलं असतं, पण काही मिळालं नाही. मग शेवटी म्हटलं जाऊ द्या, आपणच करून घेऊया जेवढं जमेल तेवढं. तरी ना आम्ही जवळजवळ 12:30-1पर्यंत आटपून जाईल असं आम्हाला वाटलं होतं. हे जेवढं आजूबाजूचं गोल आहे ना ते एकदम स्वच्छ करायचं आहे, कारण ते स्वच्छ झालं ना म्हणजे मग कसं खरं जेव्हा मोटर चालू करायला येतं ना तर दगडांवरून ना पाय सटकतात, सारखे चिखल झाला आहे ना त्याच्यामुळे. आणि सध्या कसं पाऊस पडतोय त्याच्यामुळे इतर काही कामं नाहीत शेतात. असं दोघं मिळून ना पूर्ण अशी रिंग आहे ना आजूबाजूने सगळी अशी म्हणजे करून घेतली, सगळी स्वच्छ, सगळे दगडामध्ये घालून घेतले. कारण तो जो पाईप जर ओढला ना तर पाय सटकायचीच भीती जास्त होती. त्या कृपेने आणि तुमच्या आशीर्वादाने विहिरीला पाणी बघा किती छान लागलेलं आहे. आणि असं टपकतं, अगदी आवाज येतो, नळ जसे टपकतात ना तसा. जास्त मोठे होऊन जातील ना दगडी, ते जास्त मोठे होऊन जातील म्हटलं. तरी सोडून हळू सोडता आलं तर खैरनार सरांकडे देते, म्हणजे खैरनार सर बरोबर आला तिथे टाकतील. त्याचं काय बाकी बारीक म्हणजे हे बारीक बारीक सगळे मी इथे जमा करते आणि खैरनार सरांकडे देते. हां, पाणी प्यायला सुट्टी देता का नाही? चला ना पाणी पिऊन चला रेस्ट घेऊ. पाणी प्यायला सुट्टी मिळते का नाही काय म्हटलं खैरनार सरांना, म्हटलं अहो चला जरासं. चला सुट्टी मिळते. हां, आणि बघा आमचं काम किती झालं आजचं. नंतर काम घ्यायची. नाश्ता करून झाला. आणि इथे तुम्ही आधी बघितलं होतं विहिरीच्या आजूबाजूला ते पूर्ण दगड आम्ही आता इथे टाकलेले आहेत. आता थोडंसं राहिलंय हे बघा आतमध्ये. हे आता एवढं टार्गेट आहे ना, अर्धा तास 15-20 मिनटं जरा आराम करतो, 10-15 मिनटं पाणी वगैरे पिऊन आता परत येतो कामाला. चला. पहिले पाणी पिते आणि मग आंघोळ करते. तर सगळी दगडे टाकून झालेले, थोडं अर्धा तास म्हणजे विहिरी पाचलं तर सगळं झालेलं आहे, अर्ध बाकी आहे. खैरनार सर पाऊस आला म्हणून आम्ही परत आलो, परत आता खैरनार सर तिकडे गेलेले आहेत. आणि नंतर त्यांना ना टाकी पण धुवायची होती पाण्याची, तर ते म्हणे मग पाणी वगैरे घेतलं आणि गेले ते लगेच. मी आता पाणी घेते, थोडीशी बसते आणि मग आंघोळ करून स्वयंपाक करते. सकाळी मस्त नाश्ता झाला होता, तो नाश्ता पण मी तुम्हाला शेअर करणारच आहे. आणि सरलाच किचनला छान ती रेसिपी पण होऊन जाणार आहे आपली. 12:30 वाजले होते आणि आल्या आल्या पहिले ना आंघोळ केली, देवपूजा केली आणि आमच्या गबरू शेटचं पहिले भात लावलेला आहे आणि नंतर आता स्वयंपाक करायला घेते. हरभऱ्याची डाळ भिजवून ठेवली होती पाववाटी, तर छान अशी भिजून झालेली, तशी छान शिजते मग याच्यामध्ये. आणि सकाळी तुम्ही बघितले ना मुगाच्या डाळीचं पीठ घालून डिंसे टाकून
आणि मला तेच मी चष्मा नाही लावला, तेच मला वाटलं मला असं काय होतंय. तर हे सकाळी डेमसे टाकले, नंतर टमाटा टाकला, कांदा टाकला आणि मस्त असे डोसे बनवले आणि मस्त मुगाच्या डाळीचं पीठ घातलं आणि इडलीचं बॅटर उरलेलं होतं. म्हटलं आता इडली डोश्याचं आपलं एकत्रच करते मी. तर ते बॅटर काय करायचं म्हटलं, मग मी काय केलं म्हटलं त्या बॅटरमध्ये हे सगळं टाकू आणि धिरड्यासारखं मस्त करून घेतले. नाश्ता एक नंबर झाला. छान शेतात मस्त काम करून आलो, आंघोळ वगैरे झाली. सकाळची एकदा आंघोळ करून झाली होती, परत कारण शेतातून आल्यानंतर पूर्ण माणूस ना घामाघूम जातं. आंघोळ वगैरे केली आणि आता हा आमचा दुपारचा स्वयंपाक. म्हणजे आता वाजलेले आहेत 12:30. तर जेवणाची मग आता तयारी. तर भाजी म्हटलंय अगदी शॉर्टकट, डेमसीची भाजी मस्त पैकी हरभऱ्याची डाळ टाकून करते आणि नंतर त्याच्यासोबत मस्त 2 भाकरी बनवायच्या मोठ्या तव्यावरून, झाला स्वयंपाक. साधी आपली रोजचीच फोडणी द्यायची होती. तेल टाकलं, जिरं मोहरी आणि काय आपले मसाले असतात ते प्रकारचे टाकले. आम्ही जास्त काळा मसाला साध्या भाज्यांमध्ये नाही टाकत. चिकन मटण किंवा पातोडीची आमटी केली तर वापरला जातो. तर इथे फक्त तिखट घातलं आहे मी आणि लसूण वगैरे टाकलं आणि हरभऱ्याची डाळ टाकून एक नंबर लागतं. आणि दाण्याचं कूट मात्र घालायचं. हे भाजी इतकी मस्त लागते नाही आणि डाळीमुळे ना चव एकदम भारी येते या ढेमसेच्या भाजीला. असं वाटत नाही आपण ढेमसेची भाजी खातोय, एक नंबर लागते. आणि असा किडा कोणाकोणाच्या डोक्यात आहे कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. तिकडे गरम गॅस असतो तरी पण मी पुसायला घेत असते. माझा असं सारखं कपडा चालू असतो पुसण्याचा आणि गोटा छोटा असल्यामुळे ना लगेच पुसलं ना तर जरा बरं वाटतं. जास्त पसारा झाला तर काम पण सुचत नाही ना. मग आता लगेच पुसून घेतलं तर आता मला भाकरी करायला एकदम छान वाटतंय, म्हणजे मनाला प्रसन्न वाटतंय. तवा ठेवला, तवा तपतोय तोपर्यंत पटपट भाकरी करून घेते. भाकरी तर काय 2च करायच्या होत्या त्याच्यामुळे. आणि आज म्हटलं पूर्ण तवाभर भाकरी करू म्हटलं. भाकरी झाल्या. जेवणाच्या आधी म्हटलं हे सगळं आवरून घेतलं ना थोडंसं, म्हटलं मग ना निवांतपणा मिळेल. दुपारी भांडे घासायचा विचार थोडासा सोडून दिलेला आहे. सकाळचा म्हणजे आज सकाळचे ना मी नाश्त्याची भांडी वगैरे आवरलेली होती, त्याच्यामुळे म्हटलं ना आता हे सगळं गॅस ओटा वगैरे सगळं फक्त पुसून घेते. आज धुत नाही म्हटलं, धुतला ना मग लगेच पूर्ण मग आहे बेसिन आता इथे, त्याच्यामुळे धुवून स्वच्छच होत होतो. पण मला आज ना थोडासा कंटाळा पण आला होता. एखाद दिवशी येतो असा कंटाळा, पण असं पुसून पण घेत असते मी ओल्या कपड्याने बऱ्याचदा. आज सकाळी कामाला लागलो त्याच्यामुळे जरा उत्साह वाटला होता आणि सकाळचं काम हे खूप असं पटकन होतं आणि त्याच्यामुळे ना ठरलेलं टार्गेट आज आमचं कंप्लीट झालं. खूप मस्त वाटतंय. चला तर आता मी स्वयंपाक झालेला आहे. करणार सर जेवणाची वाट बघताय. कोणाचं रूम ठेवायचं नाही है ना. एक भाकर मुटले ना, एक चक्कर देऊन दिली मी. व्हिडिओ केला तर चक्कर भाकर मोडली होती त्याच्यामध्ये. हा चला या जेवायला. मस्त डाळ टाकून डेमसेची भाजी, लसूण तिखट आणि आपला भुजेल पापड. तर आजचं माझं हे सकाळपासूनचं रुटीन मी आपल्याला शेअर केलं. रोज आमची वेगवेगळी कामं असतात, पण जर मला जसं मिळेल तसं मी शूटिंग करत असते आणि तुम्हाला शेअर करते तो ब्लॉग. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला ना, चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करायला मात्र विसरत जाऊ नका. चला मग भेटूया पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.